विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या विज्ञान विषयाच्या दुसऱ्या धड्याला सुरुवात करणार आहोत। आपल्या दुसऱ्या धड्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड आणि या व्हिडिओमध्ये आपण या धड्यातला पार्ट 1 पाहणार आहोत। या धड्याला आपण सुरुवात करतोय। सगळ्यात पहिला घटक याच्यामध्ये आपण बघणार आहोत तो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग। कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? गुणवैशिष्ट्य। लिव्हिंग थिंग्स मध्ये आपल्याला काय काय वैशिष्ट्य दिसून येतात बघा। देयर आर many kinds of plants and animals around us. They show some similarities and some differences. Yet, with the help of certain features, we can tell that they are all living things. These features are not seen in non-living things. Such features are said to be characteristics of living thing. म्हणजे आता इथे तुम्हाला जे चित्र दिसतंय या चित्रामध्ये तुम्ही काही सेम किंवा सिमिलॅरिटीज तुमच्यामधले आणि तुमच्या आजूबाजूच्या ॲनिमल्समधले सिमिलॅरिटीज बघायला गेलात तर काही तुम्हाला गुणधर्म असे दिसतील की ॲनिमल्स मूव्ह होत आहेत, तुम्हीसुद्धा एका जागेवरून दुसऱ्या जागी जात आहे, तुमची वाढ होते, त्याचप्रमाणे ॲनिमल्सची पण वाढ होते, प्लांट्सची पण वाढ होते। पण काही गोष्टी अशा आहेत जसं घर आहे किंवा विहीर आहे, या गोष्टी जशा आहेत तशाच राहणार आहेत, त्यांची वाढ होणार नाहीये। मग या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या आपल्याला फक्त आणि फक्त लिव्हिंग थिंग्समध्येच दिसत असतात आणि या धड्यामध्ये आपण या लिव्हिंग थिंग्सच्या अशा स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ज्या त्यांना लिव्हिंग थिंग्स बनवतात त्या आपण अभ्यासणार आहोत। बघा, मग या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सगळ्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक येते ती आहे ग्रोथ। अ बेबी ग्रोज अप टू बिकम ॲन अडल्ट पर्सन। इथे तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता की कशी कशी वाढ होत जाते ह्युमन बिंगची। आधी एक बेबी असतं, नंतर काही काही वर्षांनी त्यांची वाढ होत जाते आणि एक अडल्ट पर्सन किंवा अडल्ट पर्सन वुमन और मॅन तो बनत असतो। ड्युरिंग पीरियड ऑफ इट्स ग्रोथ the baby gains height, weight and strength. In the same manner, all animals grow into adults in certain period. Generally, humans require 18 to 21 years for this growth. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की इथे तुम्हाला कॅटरपिलर जी असते तिची वाढ होऊन बटरफ्लाय कसं तयार होतं हे दाखवलेलं आहे। म्हणजे ही सुद्धा त्याची काय आहे? ग्रोथ आहे। इथे या चित्रामध्ये तुम्हाला दिसते की बेबी आहे, बेबीचा नंतर वाढ होत जाते, नंतर तो एक यंग मॅन बनतोय, नंतर ओल्ड मॅन बनतोय। पण हे सगळं होत असताना त्याच्या शरीराची वाढ होते, त्याला ताकद येते, त्याची ताकद सुद्धा वाढते। म्हणजेच काय आहे की ग्रोथ होणं ही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला फक्त लिव्हिंग थिंग्समध्येच दिसते। जसं ह्युमन जे आहेत त्यांची ग्रोथ 18 to 21 इयर्सपर्यंत होत असते, परंतु पुढे आपण पाहिलं तर प्लांट्समध्ये जी ग्रोथ होते, दो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ॲनिमल्स ग्रो ओनली फॉर अ सर्टन पिरियड। जसं तुम्हाला सांगितलं की ॲनिमल्स जे आहेत ते जसं ह्युमनचं उदाहरण दिलं होतं की ह्युमन 18 to 21 इयर्सच वाढतात, परंतु जे प्लांट्स आहेत, प्लांट्स ऑन द अदर हँड ग्रो लॉंग ॲज दे लिव्ह। जेवढ्या वर्ष ते जगतात तेवढी वर्ष त्यांची वाढ कंटिन्युअसली होत असते। The growth of living things occur from within the body, which means that growth occurs in all parts of the body. म्हणजे ग्रोथ होत असताना फक्त एकच पार्टमध्ये होत नसते, तर तुमच्या सगळ्या पार्ट्समध्ये ती ग्रोथ होत असते आणि विदिन द बॉडी तुमच्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा ती ग्रोथ होत असते। आणि प्लांट्सची ग्रोथ मात्र जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत ती कंटिन्युअसली होत असते। ॲनिमल्सची ग्रोथ होण्यामध्ये काही लिमिटेशन्स असतात, जसं ह्युमन्सची ग्रोथ होते ती फक्त 18 to 21 इयर्सपर्यंत। मग 21 इयर्स नंतर तुमची हाईट नाही वाढणार, परंतु तुमचे केस वाढणं, नखं वाढणं ही गोष्ट होतच राहणार आहे। म्हणजे ग्रोथ ही कॅरेक्टरिस्टिक आहे जी आपल्याला फक्त लिव्हिंग थिंग्समध्येच दिसून येते। विचार करा, तुम्ही जेव्हा इयत्ता पहिलीमध्ये होतात आणि आता तुम्ही इयत्ता 6वीला आलेला आहात, तर तुमची
ग्रोथ झालेली आहे, जेवढा तुम्ही पहिलीला होतात तेव्हा तुमची जेवढी हाईट होती तेवढीच आता आहे का? नाही, तुमची हाईट वाढलेली आहे, तुमची स्ट्रेंथ पण वाढलेली आहे, ताकदसुद्धा वाढलेली आहे. परंतु पहिलीच्या वर्गातला जो फळा होता तो फळा वाढलाय का? नाही, तो फळा अजून पण तेवढाच आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. का? कारण की तो एक नॉन लिव्हिंग थिंग आहे. ती एक नॉन लिव्हिंग थिंग असल्यामुळे त्याच्यामध्ये ग्रोथ होत नाही. ग्रोथ ही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला फक्त आणि फक्त लिव्हिंग थिंग्समध्येच बघायला मिळते. बघा, फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. आता आपण बघितलं की ग्रोथ ही कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग थिंगची, आणि ग्रोथ होण्यासाठी लिव्हिंग थिंग्सना फूडची आवश्यकता असते. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाइट. Plants produce food from water, nutrients in the soil and the carbon dioxide present in the air. या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की प्लांट्स जे आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. मग हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असताना त्यांना कशाची गरज असते? तर सनलाईट, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर, या सगळ्यांच्या मदतीने प्लांट्स काय करत असतात? स्वतःचं फूड स्वतः तयार करत असतात. This process takes place in the leaves of plant. It is brought about in the presence of sunlight with the help of chlorophyll in the leaves. This process is known as photosynthesis. आणि हे सगळं करत असताना प्लांट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे क्लोरोफिल. तुम्हाला माहिती आहे की प्लांट्सचे लीव्स जे असतात ते ग्रीन कलरचे असतात. का असतात ग्रीन कलरचे? कारण की या लीव्समध्ये क्लोरोफिल नावाचं एक द्रव्य असतं ज्याच्या मदतीने प्लांट स्वतःचं फूड तयार करत असतात. आणि हे जे फूड तयार करण्याची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला फोटोसिंथेसिस किंवा ज्याला आपण मराठीतून म्हणतो प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस याला का म्हटलं जातं? कारण की सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये ती रिॲक्शन घडून येत असते. इन दिस प्रोसेस प्लांट्स गिव्स आउट ऑक्सिजन. तुम्हाला माहिती आहे की आपण म्हणतो की ऑक्सिजन लेवल आपल्याला जर व्यवस्थित ठेवायची असेल तर आपण जास्तीत जास्त प्लांटेशन केलं पाहिजे. का केलं पाहिजे? कारण की प्लांट्सचं जे फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये प्लांट्स आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजन सोडत असतात. म्हणजे जिथे जास्त प्लांट्स असतात तिथे ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं असतं आणि कार्बन डायऑक्साईडची गरज असते प्लांट्सना, त्यामुळे वातावरणातला कार्बन डायऑक्साईड ते शोषून घेत असतात. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त प्लांटेशन करणं गरजेचं आहे. बघा, ज्या पद्धतीने प्लांट्सना गरज असते फूडची तसेच ॲनिमल्सना सुद्धा फूडची गरज असते. ॲनिमल्स हाऊएव्हर डू नॉट हॅव क्लोरोफिल. They do not produce their own food. They search for food. ॲनिमल्स जे असतात त्यांच्यामध्ये क्लोरोफिल हा घटक नसतो आणि ॲनिमल्स स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाहीत. ते दुसऱ्यांवरती डिपेंडंट असतात त्यांच्या फूडसाठी. ॲनिमल्स सच ॲज गोट, शीप, हॉर्सेस ईट ग्रास. ग्रास खाऊन हे जगत असतात. म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः तयार करत नसतात. ते कोणावर डिपेंडंट आहेत? ग्रासवरती किंवा प्लांट्सवरती डिपेंडंट आहेत स्वतःचं फूड मिळवण्यासाठी. वाईल्ड ॲनिमल्स सच ॲज टायगर्स अँड लायन्स मीट देअर नीड फॉर फूड बाय हंटिंग अदर ॲनिमल्स विच लिव्ह ऑन प्लांट्स. आणि हे जे काही वाईल्ड ॲनिमल्स जे आहेत, टायगर्स आहे, लायन आहे, चीता आहे, यांसारखे जे ॲनिमल्स असतात ते स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाहीत. ते दुसऱ्या ॲनिमल्सवर डिपेंडंट असतात जे ॲनिमल्स प्लांट्सना खात असतात. म्हणजे ही एक फूड चेन आहे. प्लांट स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, प्लांट्सना खाणारे काही ॲनिमल्स आहेत आणि त्या प्लांट्स खाणाऱ्या ॲनिमल्सना सुद्धा खाणारे ॲनिमल्स आहेत. म्हणजेच काय आहे की फूड ही जी गरज आहे ही प्रत्येक लिव्हिंग थिंगची गरज आहे आणि ग्रोथ होण्यासाठी फूड मिळणं खूप गरजेचं आहे. ॲनिमल स्वतःचं फूड स्वतः तयार करू शकत नाहीत, परंतु प्लांट स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. इंटेक ऑफ फूड अँड द रिझल्टंट ग्रोथ इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग.
म्हणजे अन्न ग्रहण करणं आणि त्याच्यातून स्वतःची वाढ करून घेणं ही एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग थिंगची, जी तुम्हाला नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये दिसणार नाही. आपल्याला कधी असं दिसतं का की माझ्या पुस्तकाला भूक लागली आहे किंवा माझ्या दप्तराला भूक लागली आहे? असं कधीही होत नाही, कारण की भूक लागणं आणि जेवणं आणि स्वतःची वाढ करून घेणं हे सगळे कॅरेक्टरिस्टिक फक्त आणि फक्त लिव्हिंग थिंग्समध्येच असतात. ग्रोथ ही कॅरेक्टरिस्टिक बघितल्यानंतर पुढची कॅरेक्टरिस्टिक जी आहे लिव्हिंग थिंग्सची ती आहे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय? श्वासोच्छ्वास. आता आपल्याला माहिती आहे की लिव्हिंग थिंग्स जे आहेत त्यांना रेस्पिरेशन करणं गरजेचं आहे. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन in order to live. Inhaling oxygen and exhaling the carbon dioxide form in the body due to the use of oxygen is called as respiration. Respiration आपण कशाला म्हणतो? तर ऑक्सिजन आपण इनहेल करतो. इनहेल करणं म्हणजे काय? आतमध्ये घेणं. आणि कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडत असतो. एक्सेल करतो. एक्सेल करणं म्हणजे काय? बाहेर सोडणं. इथे या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की इनहेलेशन आणि एक्सेलेशनची प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये कशी घडून येत असते. जेव्हा आपण इनहेल करतो तेव्हा आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि एक्सेल करतो तेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो आणि याच प्रोसेसला रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. रेस्पिरेशन इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग. आणि हे रेस्पिरेशन घडून येण्यासाठी आपल्या प्रत्येक लिव्हिंग थिंगमध्ये एक पर्टिक्युलर ऑर्गन असतो जो रेस्पिरेशन करण्यासाठी मदत करत असतो. जसं आपले लंग्स आहेत, नोज आहेत, हे आपले रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत. तसं फिशमध्ये गिल्स नावाचा एक ऑर्गन असतो जो त्यांना रेस्पिरेशन करण्यासाठी मदत करत असतो. अशा प्रकारे प्रत्येक लिव्हिंग थिंग्समध्ये रेस्पिरेशन करण्यासाठी काही ना काहीतरी व्यवस्था केलेली असते आणि प्रत्येक लिव्हिंग थिंग हा रेस्पिरेशन करतो, कारण की ही लिव्हिंग थिंग्सची कॅरेक्टरिस्टिक आहे जी नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये आपल्याला दिसणार नाही. रेस्पिरेशन ही कॅरेक्टरिस्टिक बघितल्यानंतर पुढची कॅरेक्टरिस्टिक आहे एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजेच उत्सर्जन. प्रोसेस ऑफ एलिमिनेशन ऑफ वेस्ट सबस्टन्सेस फ्रॉम बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग्स इज कॉल्ड ॲज एक्सक्रीशन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असे काही वेस्ट प्रोडक्ट तयार होतात जे आपल्या शरीराला ज्याची गरज नसते, मग ते वेस्ट प्रोडक्ट आपण आपल्या शरीराच्या बाहेर टाकतो आणि त्या प्रोसेसलाच आपण एक्सक्रीशन असं म्हणत असतो. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रीशन. ॲनिमल्समध्ये स्पेसिफिक ऑर्गन्स असतात एक्सक्रीशनसाठी. प्लांट्स टू एक्सक्रीट. फॉर एक्झाम्पल, सम प्लांट्स shed leaves in specific season. Waste substances stored in the leaves of plants are shed along with the leaves. प्लांट्स सुद्धा एक्सक्रीशन करत असतात, कारण की प्लांट्समध्ये सुद्धा असे काही घटक असतात जे वेस्ट मॅटर आहे जे त्यांना बाहेर टाकून द्यायचं आहे. मग अशा वेळेस प्लांट्स काय करत असतात तर त्यांचं जे हे एक्सक्रीटा आहे, वेस्ट मॅटर आहे, हे सगळं त्यांच्या लीव्समध्ये साठवून ठेवत असतात. आणि तुम्हाला माहिती आहे की काही प्लांट्स जे आहेत ते त्यांचे पानं गाळतात. मग ही पानं सुकल्यानंतर आपोआपच गळून पडत असतात प्लांट्सपासून. मग या प्लांट्सच्या पानांमध्ये काय असतं तर एक्सक्रीटरी मॅटर, जे प्लांट्सचं वेस्ट मॅटर आहे ते प्लांट्सना बाहेर टाकायचं असतं. मग अशा वेळेस प्लांट्स काय करतात, दे शेड देअर लीव्स. शेड देअर लीव्स म्हणजे काय, त्यांची पानं गाळून टाकतात. त्याचप्रमाणे प्लांट्स ऑल्सो एक्सक्रीट इन फॉर्म ऑफ गम अँड वेपर. तुम्हाला माहिती आहे की गम म्हणजे काय, डिंक. तुम्ही ऐकलं असेल की अनेक झाडांपासून डिंक मिळतो आपल्याला आणि डिंक हा खूप औषधी असतो. पण हा डिंक म्हणजे काय आहे, इट इज ॲक्च्युअली अ वेस्ट मटेरियल ऑफ प्लांट विच दे आर थ्रोईंग आउट ऑफ देअर बॉडी. आणि प्लांट्स लाईक बाबूल एक्सक्रीट इन द फॉर्म ऑफ गम. म्हणजे बाबूलसारखे जे ट्रीज आहेत ते हा जो गम आहे तो एक्सक्रीट करत असतात, विच इज ॲक्च्युअली वी आर यूजिंग ॲज मेडिसिन. हे जे गम आहे ते प्लांट्सचा ॲक्च्युअली वेस्ट मॅटर आहे. म्हणजेच काय आहे की एक्सक्रीशन ही जी प्रोसेस आहे ही सुद्धा फक्त आपल्याला प्लांट्समध्येच दिसून येते.
कारण की प्लांट्स लिव्हिंग थिंग आहेत. फक्त ॲनिमल्समध्येच दिसून येते कारण की ॲनिमल्स लिव्हिंग थिंग आहेत. बाकी कोणत्याही नॉन लिव्हिंग थिंगमध्ये एक्सक्रिशन ही कॅरेक्टरिस्टिक आपल्याला दिसून येत नाही, कारण की ती कॅरेक्टरिस्टिक फक्त आणि फक्त लिव्हिंग थिंग्सचीच आहे. तर या धड्यात आपण काय शिकलो? In this video we have learned about 3 characteristics of living thing. First we learn about growth. After that we learn about respiration and last one was excretion. हे जे 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत लिव्हिंग थिंगचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. आणखीनही बरेच कॅरेक्टरिस्टिक्स आहेत लिव्हिंग थिंग्सचे जे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.